मुंबईमध्ये 1,68,000 दुबार मतदारांच्या यादीच्या पडताळणीचे काम पूर्ण. पुढील 2 ते 3 दिवसात या दुबार मतदारांकडून हमीपत्र लिहून घेतलं जाणार. अमरनाथमध्ये हजारोंच्या संख्येनं बोगस मतदार. शिवसेना शिंदे गटानं हे सर्व बोगस मतदार आणले. भाजप आणि काँग्रेसचा आरोप. एका पुढाऱ्याच्या मंगल कार्यालयात एकाच ठिकाणी शेकडो महिला आढळल्या. अमरनाथमध्ये ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा शिवसेना पदाधिकाऱ्याचा आरोप. छेडछाड करतानाचा व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाल्याचा दावा. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी. अमरनाथ शहरामध्ये अद्यापही राजकीय पक्षाचे बॅनर. निवडणूक भरारी पथकाचं दुर्लक्ष. संपूर्ण शहरामध्ये शिवसेना आणि भाजपचे बॅनर्स. कल्याण डोंबिवली महापालिका भाजपच्या हाती द्या. 15 जानेवारीला कमळाला मतदान करा. रवींद्र चव्हाण यांचं विधान. केडीएमसीमध्ये स्वबळाचे लढण्याचे संकेत. कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का. माजी आमदार सुभाष भोईर यांचा आज भाजपमध्ये प्रवेश. पुण्यातही भाजपमध्ये मेगा भरती. मुंबईमध्ये जागतिक दर्जाचा मरीना प्रकल्प आणि जलपर्यटन केंद्र उभारलं जाणार. केंद्र सरकारकडून 887 कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी. पुण्याहून मुंबईला अवघ्या 90 मिनिटांमध्ये पोहोचता येणं शक्य होणार. पुणे मुंबई दरम्यान नवीन द्रुतगती महामार्ग बांधला जाणार. प्रकल्पाच्या अहवालाला नुकतीच मंजुरी. मध्य हार्बर मार्गावर उद्या ब्लॉक असणार. ठाणे आणि कल्याण पनवेल तसंच वाशी स्थानकांदरम्यान ब्लॉक. सांगली जिल्ह्यामध्ये खुनाची मालिका सुरूच. एकाच दिवशी 2 खुनाचे प्रकार उघडकीला. कुपवाड आणि जतमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दोघांची निर्घृण हत्या. बांगलादेशात पुन्हा एकदा हिंसाचार उफाळला. विद्यार्थी नेता शरीद उस्मान हादीच्या मृत्यूनंतर जाळपोळ आणि तोडफोड. हिंदू तरुणाला झाडाला लटकवून पेटवून दिलं. 12 आंदोलक पोलिसांच्या ताब्यात. इंडिगोची विमान उड्डाणं रद्द झाल्याच्या घटनेची सीसीआय या केंद्र सरकारच्या संस्थेकडून दखल. ही संस्था आता या प्रकरणाची चौकशी करणार. कंपनीच्या अडचणी आणखी वाढणार. ड्रीम11 आणि ड्रीम स्पोर्ट्स कंपनीमध्ये झालेल्या 2000 कोटींच्या घोटाळा प्रकरणात कंपनीवर छापेमारी. आर्थिक व्यवहारामध्ये गैरव्यवहार झाल्याचा कंपनीवर ठपका. माजी क्रिकेटपटू युवराज सिंग आणि रॉबिन उथप्पा तसंच अभिनेता सोनू सूद यांच्यासह अनेकांच्या मालमत्ता जप्त. कारवाईमध्ये एकूण 8 कोटी रुपये किमतीच्या मालमत्ता जप्त. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई. अहमदाबाद T20 मध्ये भारताचा 30 धावांनी विजय. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका 3-1 खिशात घातली. तिलक आणि हार्दिकची तडाखेबंद अर्धशतकी खेळी तसंच वरुण आणि बुमराहचा प्रभावी मारा. राज्यात पुन्हा एकदा थंडीची लाट. निफाडमध्ये पारा 5 अंश सेल्सिअसवर. विदर्भातही कडाक्याची थंडी. पुढील काही दिवस थंडीचा कडाका कायम राहणार. पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या वाऱ्यामुळे मुंबईसह राज्यभरातील किमान तापमानामध्ये वाढ. सरासरी किमान तापमान 18 ते 20 अंश सेल्सिअस. महामुंबईसह विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामधील किमान तापमानामध्ये घसरण. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यामध्ये नीचांकी तापमानाची नोंद. तापमान 5 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. तसंच नाशिकमध्ये 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. पुणे विमानतळावरून उड्डाण करणारी 4 विमानं रद्द. विमानांच्या उड्डाणाला धुक्याचा फटका. 1-2 विमानं दाट धुक्यामुळे रद्द. विमान रद्द झाल्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास.